मी विलास जगन्नाथ जाधव, राहणार खर्डी घाटगे वस्ती, इथून रहिवासी असून कारखान्याच्या पाठीमागं माझं 20 फुटावर घर आहे. तरी 2012 साली माझा लहान मुलगा, आमच्या घरात लाईट नसल्यामुळं परिस्थिती गरिबी होती त्यावेळेला, आणि घरात लाईट नसल्यामुळं आम्ही बाहेर सगळीजण झोपलो होतो. मग लहान मुलगा 6 महिन्याचं मूल होतं, आणि त्यावेळेला कोणाला जास्त अनुभव नव्हता. ती त्या नाकात तोंडात ती बग्या अशी गेलं सगळं, ती पोरगं गुदमरून मेलं तिथं माझं पोरगं. मग कोण आपल्या गरिबाची दखल घ्यायचं नाही म्हणून आम्ही 2-3 जोडीदारांनी सकाळ उठून आपलं बांधाला नेऊन पुरलं. लोक म्हणजे कोण तुझी दखल घ्यायचं आहे काय घ्यायचं म्हणून आम्ही ती साहेब पुरून टाकलं पोरगं. म्हणजे आता तीच पुनरावृत्ती व्हायला लागली. मी आता माझी 4 लेकरं आहेत, अजून म्या 3 पोरी तिकडं आश्रम मध्ये ठेवले ते, ही तर त्या आजारी पडायला लागली म्हणतात. कुठल्या कारखान्या शेजारी तुमचं घर? सीताराम महाराज साखर कारखान्या शेजारी माझं घर आहे, खर्डीमध्ये. हा खर्डी. ठीक आहे, इथं कारखान्या पाठीमाग मी 3 पोरी आश्रम मध्ये टाकले ते तिकडं. मग काय इथं दवाखान्याला पैसा घालून काय करायचं? मी समाधान विठ्ठल जगदाळे, मी श्री सीताराम महाराज सहकारी साखर कारखाना खर्डी इथला रहिवासी असून मला श्री सीताराम महाराज साखर कारखान्याच्या बाजूला माझं घर आहे. तरी मला त्या राखेनं बग्यासनं मला डॉक्टरनी दमा चालू झालेला आहे म्हणून सांगितलंय. मग तर मी हे चिठ्ठी आहे माझ्याकडे डॉक्टरांची, मला पंप वगैरे घ्यायला सांगितलंय डॉक्टरांनी. तुमच्या फुफ्फुसाला दम्याचा त्रास लागलाय म्हणून सांगितलं कारखान्यामुळं.